घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने शिक्षणाऐवजी 20व्या वर्षीच तिचा विवाह करण्यात आला. लग्नाच्या काही वर्षानंतरच आपण कधीच आई होऊ शकणार नाही हे तिला माहीत झाले. त्यामुळे सासरच्यांकडून तिचा मानसिक छळ सुरू झाला. रोज तिला टोमणे ऐकावे लागायचे. परिस्थिती इतकी चिघळली गेली की तिच्या मनात आत्महत्येचे विचार सुद्धा यायला लागले. पण दुसऱ्या क्षणी तिने ते सर्व विचार झटकून टाकले. ती खचली नाही. पतीने तिला धीर दिला आणि झाडे लावून त्यांनाच आपलं मुलं मानण्याचा सल्ला दिला. आज ती 107 वर्षाची असून तिने जवळजवळ 400 वडांच्या झाडासहित एकूण 8000 झाडे लावण्याचा विश्वविक्रम केलाय. आज ती प्रसिद्ध पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ता असून वृक्षमाता म्हणून सर्व परिचित आहे. होय, तुम्ही बरोबर ओळखलं. तिचं नाव आहे सालूमरदा थिमक्का. यांचीच ती कहाणी. यांचा जन्म कर्नाटकातील तुमकूर जिल्ह्यात गुबी नामक तालुक्यात झाला. पतीच्या निधनानंतर त्या आता त्यांचा दत्तक पुत्र उमेशकडे राहत आहेत. या आजीबाईंचं नाव तसं नुसतं थिमक्काच, पण वृक्षाप्रतींचं त्यांचं प्रेम पाहून सर्व त्यांना सालूमरदा थिमक्का म्हणू लागले. सालूमरदा हा कन्नड शब्द असून झाडांची रांग असा याचा मराठीत अर्थ होतो. थिमक्कांना त्यांच्या कार्यासाठी विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले. 1995 मध्ये त्यांना नॅशनल सिटीझन अवॉर्ड मिळाले. इंदिरा प्रियदर्शनी सन्मान मिळाला. अनेक देशी परदेशी संस्थांचे पुरस्कार आणि इतर सन्मान मिळाले. बीबीसीच्या 2016च्या प्रभावी स्त्रियांच्या जागतिक 100 स्त्रियांच्या यादीत थिमक्कांचा समावेश आहे. पण आपण स्वतःला, भारतीयांना आपल्या स्वभावानुसार स्वतःजवळ असणाऱ्या मौल्यवान गोष्टींची जाणीव जरा उशिराच होते बरं का. थिमक्कांच्या बाबतीतही असंच झालं. त्यांना जागतिक स्तरावरचे पुरस्कार मिळताना पाहून केंद्र सरकार खडबडून जागे झाले व मग शेवटी पंतप्रधान मोदीजींच्या काळात 2019 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. खुद्द महामहिम राष्ट्रपतींनाच आपला प्रोटोकॉल तोडून या आजीबाईंचा आशीर्वाद घ्यावा लागला. यातूनच या वृक्ष मातेचं महात्म्य स्पष्ट होतं.